स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला व तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करते. तसेच विद्येची आराध्य दैवता माँ सरस्वतीच्या प्रतिमेला वंदन करते व धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कविता वाचन स्पर्धेला सुरुवात करते. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीत, या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या कार्यक्रमाच्या विशेष सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षांचं म्हणजेच आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर भारती खापेकर यांचं, उपस्थित सर्व ऑनलाईन व ऑफलाईन मान्यवरांचं, तसेच मराठी विभागातील प्राध्यापक वृंद डॉक्टर पद्मी दुरुपकर व डॉक्टर सीमा बेहरे मॅडम तसेच डॉक्टर भोसेकर सर यांचं शब्द सुमनांनी स्वागत करते. स्वागतम, शुभ स्वागतम. अतिथींच्या आगमनाने उजळले हे भुवन, दीपांच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलन. मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना अशी याचना करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमांची शोभा वाढवावी. जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंधातुनी संवेदना, तेवत्या राहो सदा रंधातुनी संवेदना. धमन्यातला हृदयासया कलभेदण्याची आस दे, धमन्यातल्या हृदयासया कलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वदा आजन्मासा ध्यास दे, जे सत्य सुंदर सर्वदा आजन्मासा ध्यास दे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू आहे आणि या मंगलमय प्रसंगी दीप प्रज्वलनाने सर्व वातावरण उजळून निघालं आहे. त्या प्रसंगी गुरु ठाकूर यांनी या ज्या 4 ओळी आपल्या समवेत सांगितल्या आहेत त्या मी इथे व्यक्त केल्या आहेत. कार्यक्रम आज आपला जो कार्यक्रम आहे ती कविता वाचन स्पर्धा कवयित्री शांताबाई शेळके यांच्या लिखित कविता ही वाचन स्पर्धा आहे आणि ही वाचन स्पर्धा आपण समोर नेताना मी प्रास्ताविकासाठी पद्मी दुरुपकर यांना आमंत्रित करते. तत्पूर्वी मला काही 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. समोर जरी गर्दी नसली, आपल्याला माहितच आहे कोरोना आहे आणि कोरोनामुळे आपल्या सर्वांना हा कार्यक्रम ऑनलाईन अटेंड करायचा आहे. समोर तरी गर्दी नसली, त्यात माणसं गर्दी असली. रसिक श्रोते हो, आपण सर्व कवितेचे जे जाणते पुजारी आहात त्या पुजाऱ्यांसमोर सगळे कवितेचे दर्दी आहात, तेव्हाच तुम्ही कार्यक्रमाला अटेंड करत आहेत, सहभागी झाले आहेत.
सोहळा सुंदर होणारच, वेळ जरी अर्धी असली. कार्यक्रमाचं प्रयोजन म्हणजेच आजचा हा कार्यक्रम आपण का घेतला, कशासाठी घेतला, शांताबाई शेळके ह्या कोण होत्या, तुम्हाला सर्वांना परिचयाच्या आहेत. तरी पण त्यांच्याबद्दल थोडक्यात आढावा घेण्याकरिता मी मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर पद्मिनी दुरुटकर यांना इथे आमंत्रित करते. धन्यवाद मंजरी मॅडम. स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते. सर्वप्रथम मी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते. मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे याकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा कार्यक्रम आपण आपल्या महाविद्यालयात साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन आपण आपल्या महाविद्यालयात करीत असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा त्यामागचा एकमेव हेतू असतो. आज मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आपण कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कवितांवर आधारित कविता वाचन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे असे म्हणणाऱ्या शांताबाईंचं आयुष्य म्हणजे एक सुमधुर गीतच होय. स्त्री साहित्यिकांना आपल्या साहित्यात अमूल्य असे योगदान दिलेले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे शांताबाई जनार्दन शेळके. मराठी साहित्यातील रसिकप्रिय प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणजेच शांताबाई शेळके. तसेच एक प्राध्यापिका, लेखिका, गीतकार, कथालेखिका, कादंबरीकार, अनुवादक, वृत्तपत्र संपादिका, ललित लेखिका, स्तंभ लेखिका, समीक्षा, आत्मकथन, व्यक्तिचित्रे, बालवाङ्मय प्रकार अशा वेगवेगळ्या साहित्यिक प्रकारांमध्ये आपल्या कार्याचा अमोल ठसा त्यांनी उमटविला आहे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या असेल गीत हे असे म्हणणाऱ्या शांताबाई यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे 12 ऑक्टोबर 1922 ला झाला. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तीनही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळले असले तरी सुद्धा एक कवयित्री व गीतकार म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या. त्यांनी लिहिलेली अनेक भावगीते, चित्रपट गीते, बालगीते, कोळी गीते, भक्तिगीते, नाट्यगीते खूप लोकप्रिय झालेली आहेत. कारण त्यांचं पहिलं प्रेम कवितेवरच होतं. त्यांच्या विविध गीतांच्या रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत. 1947 साली आलेला वर्षा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता. तसेच त्यांचे रूपसी, तोच चंद्रमा, गोंधळ, कळ्यांचे दिवस, फुलांच्या रात्री, जन्म जानवी असे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. एखाद्या गीतातला भाव वेगवेगळ्या तरंग त्यांच्या काव्यात व गीतात उत्कटपणे अगदी तरलपणे व्यक्त होत असतात. कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, येती जाती, नवल असे घडले काही, स्वप्नात स्वप्न पडले बाई. शांताबाईंचे बालपण खेड्यात गेले. त्यामुळे खेड्यातील लोकसंस्कृती व लोकसाहित्य हे त्यांचे अगदी आवडीचे व जिव्हाळ्याचे विषय होत. सरळ, शुद्ध, निरागस, स्त्री मनाचा वेध घेणारी अनेक गाणी त्यांनी लिहिली. वादळ वारं सुटलं ग असो वा ऋतू हिरवा ऋतू बरवा हे गीत असो, अशा अनेक कोळी गीतातून, निसर्ग गीतातून निसर्गाचा आत्मविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. अशा या थोर कवयित्रीचा मृत्यू 6 जून 2002 या साली झाला. 2021 व 2022 हे शांताबाई शेळके यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आपण आपल्या महाविद्यालयात शांताबाईंच्या कवितांचे वाचन या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. कोरोनाचे सावट असल्यामुळे आभासी पद्धतीने आपण या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सरते शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते, पंथ, जात, धर्म किंवा नातेही ज्यांना न ठावे,
ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे, तुटतील ना कधीही हे बंध रेशमांचे, हे बंध रेशमांचे. धन्यवाद. धन्यवाद पद्मिनी मॅडम. आपल्या आजच्या कार्यक्रमाबद्दल म्हणजेच कविता वाचन स्पर्धेचा जो विषय आहे, कवयित्री शांता शेळके यांच्या कविता, त्यांच्या लिखित कविता. शांताबाई शेळके यांचा परिचय पद्मिनी भोसेकर मॅडमनी अगदी अचूक दिला आहे. त्या कशा होत्या, त्यांचा संपूर्ण जीवनचरित्राचा आढावा त्यांनी थोडक्यात का होईना पण आपल्या समोर सादर केला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. त्यानंतर शांताबाई शेळके या किती प्रतिभावंत होत्या आणि त्यांचं व्यक्तिमत्व किती अष्टपैलू आणि नाविन्यपूर्ण होतं, ते मला नव्याने काही सांगायची गरज वाटत नाही. तरी पण आपण शांताबाईंच्या या प्रतिभावंत संपन्न ज्या कविता आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत, त्याचबरोबर त्या आपल्या आयुष्य जगताना त्यांनी किती भूमिका पार पाडल्या. त्या केवळ एक कवयित्रीच नव्हत्या, तर त्या प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, त्याचबरोबर साहित्यकार आणि पत्रकार सुद्धा होत्या. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या धनी कवयित्री आज आपल्या कवी संमेलनाचा विषय जो आपण घेतला आहे, त्यांच्या लिखित कविता त्या किती सुंदर असणार हे आपल्याला एव्हाना लक्षात आलेलं असेलच. तरी सुद्धा कविता म्हणजे काय आणि कवितेचं काय गुपित असतं ते मी तुम्हाला एका कवितेच्या माध्यमातूनच सांगू इच्छिते की कविता म्हणजे काय. कविता म्हणजे काहीतरी सांगण्यासाठी शब्दांचं जुळलेलं यमक. कविता म्हणजे काहीतरी सांगण्यासाठी शब्दांचं जुळलेलं यमक, पण शब्द कुठून येतात मदतीला हेच न कळलेलं गमक. पण शब्द कुठून येतात मदतीला हेच न कळलेलं गमक. कविता म्हणजे शब्दासंग आनंदाने उंच उंच उडणं, आगळ्या वेगळ्या जगात लहरी बरोबर तरंगणं. कविता म्हणजे साक्षात स्वप्नील चांदण्यात सत्यात उतरलेलं, नव्या नव्याचे बोध होत सारं काही मंथरलेलं, नव्या नव्याचं बोध होत सारं काही मंथरलेलं. कविता असतात जीवनात घडवताना आपले विचार खूप सारे. कविता असतात जीवनात घडवताना आपले विचार खूप सारे, कधी धडपडताना तर कधी लढताना कानातून गेलेले वारे. कविता म्हणजे खळखळता झरा, मनातल्या वादळांना मिळणारा किनारा. कविता म्हणजे मी सांगितलेली तुमची आमची गोष्ट. कविता म्हणजे मी सांगितलेली तुमची आमची गोष्ट, शब्दात गुंफून अलंकाराने सजवून सांगितली मी स्पष्ट. शब्दात गुंफून अलंकाराने सांगितली मी फक्त स्पष्ट. अशा असंख्य भावना मानवी मनात असतात, त्या तुमच्यात आहे, आमच्यात आहे, आपल्या रसिक श्रोत्यांच्याही मनात आहे आणि त्या कवितेच्या रूपाने प्रगट करतात. फक्त एवढाच फरक असतो, कवी हा कवितेच्या रूपाने आपल्या समोर तो मांडत असतो. अशाच कवयित्री शांताबाई शेळके यांच्या लिखित कविता वाचून आणि गायन करून विद्यार्थ्यांनाही आनंद होणार आहे आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा इथे आयोजित केली. चला तर मग आपण स्पर्धेला सुरुवात करूया. मी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यापूर्वी प्रत्येकाच्या कवितेबद्दल थोडं सांगू इच्छिते आणि त्यावरून तुम्ही समजून घ्या की आता नाव कोणाचं येणार आहे. ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट, गारटलेल्या संध्याकाळी हिरवचिंब पायवाट. कोणी धावताना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय, कोणी प्रेयसीचा हात धरून मनातल्या मनात बावरतोय, बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण, कोणी पावसात आसवे लपून हलके हलके करतो आपले मन. कोणासाठी गर्द हिरवा, कोणासाठी हिरवे रान. पाऊस म्हणजे वेगळीच धुंद, हरवून जाई मनाचे भान. मी प्रमोद दिगंबर ठाकरे यांना कवयित्री शांताबाई लिखित पाऊस या कवितेचे वाचन करण्यास इथे आमंत्रित करते. प्रमोद दिगंबर ठाकरे. कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे पाऊस. ठाकरे, बीकॉम थर्ड इयरचा विद्यार्थी, आज आपल्या समोर एक कविता
नमस्कार, मी प्रमोद दिगंबरजी ठाकरे, बीकॉम थर्ड इयरचा विद्यार्थी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे पाऊस. कवित्री आहे शांता शेळके. आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग. आभाळात आले काळे काळे ढग, धारा कोसळल्या निवेत ग मग. धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग. कोसळल्या कशा सरीवर सरी, थेंब थेंब करी नाच पाण्यावरी. लाल ओहळ वाहती जोसात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग. मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग. लिंबोळ्यांची रास कडुलिंबा खाली, वारा दंगा करी जुई शहारली. चापा झुर तो मोलाच्या भासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग. झाडावरी मुके पाखरांचे थवे, वीज लाल निळी कशी नाचे लवे. ते झाड ते उभ्या आकाशात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. वीज कडाडता भय दाटे उरी, एकली मी इथे सखाराय दुरी. भन व्याकुळ सजनांच्या ध्यासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग. धन्यवाद प्रमोद. अतिशय सुंदर पावसाचं वर्णन प्रमोदने आपल्या शांताबाई शेळके लिखित कवितेत केलेलं आहे आणि तुम्हालाही त्या कवितेतून पावसाचा आनंद नक्कीच आला असेल अशी मी आशा व्यक्त करते. त्यानंतर आपण दुसरी जो आपल्या विद्यार्थिनी आहे तिला बोलवण्यापूर्वी तिच्या कवितेबद्दलही थोडं सांगू इच्छिते की ऋग्वेदापासून ते आजतागायत म्हणजे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत, आधुनिक कवींपासून ते प्राचीन कवींपर्यंत सर्वांनी लिहिताना त्यामध्ये एकता, समानता, मैत्री, परस्पर सामंजस्य साधूनच कविता लिहिल्या आहेत आणि व्यक्तीची आणि समाजाची प्रगती कशी साधता येईल याकरिता कवींनी विशेष लक्ष दिलं आहे आणि तशाच कविता आपल्या समोर होऊ घातल्या आहेत. अशाच प्रकारे हेच सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन शांताबाई शेळके यांनी सुद्धा एका कवितेचं लिखाण केलं आणि ती कविता आपल्या समोर घेऊन येत आहे आपल्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी निर्मला हंसराज ब्राह्मणकर. शांताबाई शेळके लिखित कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे सामंजस्य. निर्मला हंसराज ब्राह्मणकर. नमस्ते, माझं नाव निर्मला हंसराज ब्राह्मणकर आणि मी एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे सामंजस्य आणि ही कविता आहे शांता शेळके यांची. दुःख सामंजस्य माझे नाही फिराविली द्याही, दुःख सामंजस्य माझे नाही फिराविली द्याही. कधी आले कधी गेले मला काढाले नाही, कधी आले कधी गेले मला काढालेही नाही. दुःख सामंजस्य माझे नाही फिराविली द्याही, दुःख सामंजस्य माझे नाही फिराविली द्याही. मला काढालेही नाही उरे पुसाटशी खूण, मला काढालेही नाही उरे पोटाशी खूण. फक्त कीटक चांदणे, फक्त मंदावले ऊन, फक्त कीटक चांदणे, फक्त
कविता मंदावले ऊण दुखासा जस माझी नाही फिराविली द्याही दुखासा जस माझी नाही फिराविली द्याई कधी आले कधी गेले मला काढलेही नाही मला काढलेही नाही दुःख समाजस माझे. नमस्ते. सुंदर कवितेचं धन्यवाद निर्मला. अतिशय सुंदर समंजस या कवितेचं वाचन इथे तुम्ही केलेलं आहे. आयुष्याचे रंग किती निराळे असतात. या प्रत्येक रंगात एक इंद्रधनु हा दडलेला असतो. अनेक आठवणी आपल्या जुळल्या जातात. प्रत्येक वळणावर आपण आठवण काढत असतो. प्रत्येक आठवणीला वय असतं. सारे मागे सोडून आपलं आपण आलेलो असलो तरी मात्र भूतकाळात डोकावून पाहण्याची माणसाची जी सवय आहे ती काही जात नाही आणि त्यामुळे नेहमी ह्या आठवणी आपला पाठलाग करत असतात आणि आपला पुरावा घेत असतात आणि म्हणूनच आपण त्या आठवणींच्या साठ्यात स्वतःला हरवून बसतो आणि आठवणी बदलत जातात आणि त्या बदलल्या की कधी आपल्याला त्या सुख देतात तर कधी त्या दुःखही देऊन जातात आणि अशाच आठवणी प्रत्येकाच्या मनात घर करून बसतात आणि त्या कवी म्हणून एखाद्या कवीच्या मनात कशा प्रकारे घर करतात आणि त्या कवितेच्या रूपाने कशा बाहेर येतात अशाच प्रकारे कवयित्री शांताबाई शेळके यांची कविता आहे आठवण आणि ती वाचन करण्याकरिता मी शंकर राधेश्याम भिसे याला इथे आमंत्रित करते. नमस्कार, माझं नाव आहे शंकर राधेश्याम भिसे. मी BCom फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सेक्शन C मध्ये शिकत आहे. आज मी शांता शेळके यांची कविता आठवण वाचणार आहे. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निराळीत, तर कधी ती लपलेली असते भरलेल्या चैत्रपालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंदधुंद आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळ गंध. धन्यवाद. धन्यवाद शंकर. अतिशय सुंदर आठवणी शंकर यांनी आपल्या ताज्या केल्या आहेत आणि बहिणाबाई सॉरी शांताबाई शेळके यांची जी कविता आहे आठवण ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या समोर सादर केली आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. त्यानंतर आणखी एक भावना आहे मानवाची, ती कुठली असावी, सर्वांना परिचयाची आहे आणि सर्वांच्या मनातही आहे, ती म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, काही केली तर मस्करी आहे, एवढंच नाही मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे आणि घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे. असे हे अमूल्य प्रेम जरी अनेक रूपांनी आपल्या समोर येत असले तरी भावना मात्र एकच, ती म्हणजे समर्पणाची. मग ती प्रियसी असो, प्रियकर असो, आई असो किंवा आपली भारत माता असो. अशाच भक्तीचं प्रेमाचं प्रतीक साकारलेल्या आपल्या महाविद्यालयातील एक तरुणी घेऊन येत आहे शांताबाई शेळके यांची लिखित कविता. कवितेचं शीर्षक आहे भारत माता आणि मी ती सादर करण्याकरिता आपल्या सर्वांच्या परिचयाची आणि सर्वांची लाडकी तेजस्विनी पवार या इथे आमंत्रित करते. कवितेचं शीर्षक आहे भारत माता. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे,
असेल मी नसेल मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. असे अनेक कविता गाणे रसिकांच्या मनात उमजून ठेवणारी शांताबाई शेळके. त्यांची एक कविता मी तेजस्विनी पवार बीकॉम फायनल इयरची विद्यार्थिनी तुमच्या समोर सादर करते. शांता शेळके यांच्या भारत माता या कवितेतून पाहणार आहोत. आमुची भारत माता, प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रियतम आमुच्या धवल हिमालय, प्रियतम आमुचा धवल हिमालय, बगे भिडाया जो गगना. प्रियतम अमुचे संयविंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना. प्रियतम अमुचे संयविंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम आमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. प्रियतम आमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. जय हिंद. धन्यवाद तेजस्विनी. अतिशय सुंदर असं वर्णन तेजस्विनी पवार यांनी भारत मातेचं केलं आहे. त्याबद्दल तिचे मी मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर आपल्या प्रेमाची भावना जेव्हा आटोक्यात येते, सगळ्या भावना जेव्हा 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 आपले सर्व इच्छा आकांक्षा पूर्णत्वास येतात, तेव्हा माणसाला आणखी एका गोष्टीची हव्यास असते. ती कुठली असावी? ते म्हणजे मानवी अस्तित्व. मी गेल्यानंतर, माझं संपल्यानंतर, माझं इथे काय, मी इथे कोणा रूपात जिवंत राहणार, ते अस्तित्व. ते टिकवण्यासाठी, ते उंचावण्यासाठी मनुष्य आयुष्यभर धडपड करत असतो की मी गेल्यानंतर माझं काहीतरी इथे नाव, कशा तरी पद्धतीने नाव, कीर्ती शिल्लक असायला हवी. ती कोणा रूपाने लोकांना पुरून होईल या सतत भावनेत तो गुरफटलेला असतो. तो स्वतःला एखाद्या दिव्याप्रमाणे संपवतो किंवा देशासाठी तो अमर असतो. याच प्रकारे आपल्या पश्चात आपलं अस्तित्व फक्त आपल्या कर्मातून कळत असतं. आपले कर्म जसे असतात तसं आपलं अस्तित्व आपल्या समोर दिसतं आणि तेच अस्तित्व आपण जेव्हा सिद्ध करतो तेव्हा एखाद्या ते दिव्याप्रमाणे आपल्याला प्रकाशमय करतं. प्रकाशमय करताना दिवा हा भेदभाव करत नसतो, कारण त्यालाही माहित असतं की आपलं अस्तित्व हे क्षणाचं आहे आणि ते टिकवण्याकरिता तो मात्र स्वतःला संपवून टाकतो. आणि तशाच प्रकारे मनुष्य सुद्धा आपल्या मागे आपली कीर्ती शिल्लक राहावी, आपली चांगली कीर्ती शिल्लक राहावी, आपलं काहीतरी अस्तित्व चांगलं असं या समाजात टिकून यावं याकरिता सतत धडपड करत असतो. आणि त्या धडपडीतून तो स्वतःला नकळतपणे सिद्ध करत असतो. आणि अशाच एका अस्तित्व या कवितेसाठी मी आमंत्रित करते आहे ज्ञानेश्वरी शिंगणे हिला, जिने शांताबाई शेळके यांची अस्तित्व ही राजेश्वरी शिंगणे हिला जिने शांताबाई शेळके यांची अस्तित्व ही कविता निवडली आहे आणि मी तिला इथे ही कविता सादर करण्याकरिता आमंत्रित करते आहे. नमस्कार.
आज एक प्रतिभा संपन्न प्राध्यापक, संगीतकार, बाल साहित्य लेखिका, सुप्रसिद्ध श्री शांताबाई शेळके यांची मी कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे असे न मी नसे न मी. कुणास काय ठाऊके कसे उद्या कुठे असो, निळ्या नभात रेखलेली नकोस भावना बसो. तुझ्या मनीच राहिले तुला कळले गीत हे, असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे. फुला फुलात इथल्या उद्या हसेल गीत हे, असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे. धन्यवाद. धन्यवाद राजेश्री. अतिशय सुंदरपणे राजेश्री इथे अस्तित्व या कवितेचे वाचन केलं आहे. त्यानंतर मी आपल्या मराठी विभागातील डॉक्टर पद्मिनी गुरुकर यांना इथे शांताबाई शेळके लिखित कवितेचं वाचन करण्याकरिता आमंत्रित करते आहे की त्यांनी आपल्या समोर येऊन त्या कवितेला आणखी चांगला दाद द्यावा. म्हणजे शांताबाई शेळके यांनी जी कविता लिहिली आहे त्या कवितेत कुठलीच उणीव नाही आहे, परंतु आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक आहेत डॉक्टर पद्मिनी गुरुकर त्यांना सुद्धा अतिशय सुंदर गायन वाचन करतात आणि ती कविता सादर करण्यासाठी डॉक्टर पद्मिनी गुरुकर. नमस्कार. आज मला इथे शांताबाईंची कविता सादर करण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी खूप आभार. माझ्या कवितेचं नाव आहे चालू हिरवा. चालू हिरवा पासून मरवा पायी येणार गोळा पायी चढवा जाई नवरत्नांची माता बाई येणार चूल भासुकली लुटू पुटूच्या रेशम धागे ओढती मागे व्याकुळ जीव हा बाई येणार सूर गुंफते नाही येते चढे वाजत गाजत विरित येईल घोड्यावरून मी वरमाला घालीन त्याला मुहूर्त जवळी बाई येणार मंगल वेळी मंगल काळी डोळा साग पार साजन माझा हा पती राजा मी तर त्याची अंगावरला शेलारीला बांधील त्याचा बाई येणार शालू हिरवा पासून मरवा पेडी बाई येणार सुंदर अशी कविता आपल्यासमोर मॅडम सादर केली आहे.
एक घर असतं, दुसऱ्या मजल्याचं आणि किंवा पुन्हा नव्याने बांधायचं आणि त्यामध्ये मला आपल्या कवितेच्या माध्यमातून शांताबाई शेट्टी लिहिलेल्या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली आहे, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक त्यानंतर जर ऑनलाईन उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा आपल्या समोर एखादी कविता सादर करावी. नंतर मॅडमला मी इथे कविता सादर करण्याकरिता तुमच्या रस्त्यात फोन आला का नाही? प्रवीण फोन येत होता यायचा है ना. तो मेरा कहना क्या है कि भैया निकाल लेते थे, गाड़ी आ जाते थे, वहाँ रुके रहते हम तुम्हारे राह देखते माहित झाली उद्या सकाळी आहे 12 वाजता, तर 12 वाजता आपण सोबत जाऊ, मला असं वाटतं. नाही या मीटिंगला होत्या त्याच्यामुळे भांगेली ऍक्च्युली फोन केला होता, त्याच्यात संवाद झाला होता. त्यांचं म्हणे यांचं काय ठरलं, सर्व सामूहिक विवाह सोहळा आहे, काही चिंता नाही. आम्हाला सर्वांना माहिती आहे की त्या खूप आणि शांताबाई शेळके या त्यांच्या आवडत्या कवी. मॅडमनी एखादी कविता सादर करावी असं मला वाटते. मॅडमला विनंती करते की मी माझ्या म्हणण्यानुसार कुठलीही एखादी तुम्हाला जी आठवते ती कविता सादर करावी. आणि आमची विनंती मॅडम कधीच नाकारत नाही, त्यामुळे मॅडम नक्कीच कविता सादर करतील. सॉरी मॅडम मीटिंग मध्ये असल्यामुळे आपल्या समोर कविता सादर करू शकत नाही. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचा जो टप्पा आहे तो आता अध्यक्षीय भाषणावर येऊन ठेपला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर भारती खापेकर मॅडम या आपल्याला अध्यक्ष म्हणून लागलेल्या आहेत. मॅडम, आपल्या सावलीपासून आम्ही नेहमी काहीतरी शिकत असतो. आपल्या सावलीपासून आम्ही नेहमी काहीतरी शिकत असतो. तुम्ही नेहमी सांगता की कधी लहान होऊन तर कधी मोठं होऊन माणसाने जगायला पाहिजे. शेवटी आपण काय घेऊन जाणार आहोत, आपण आपलं जे नेणं आहे ते जनतेप्रती अर्पण केलं पाहिजे. आणि हाच प्रेमाचा मांगल्याचा मंत्र नेहमी त्या एक चारोळी म्हणतात की पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना. आणि असेच आमच्या मॅडमचे जमिनीवर पाय असलेल्या डॉक्टर भारती खापेकर मॅडम यांना मी इथे अध्यक्षीय भाषणाकरिता आमंत्रित करते आहे. डॉक्टर भारती खापेकर मॅडम. सर्वप्रथम मी आमचे आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव पाक्षभाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना सुद्धा विनम्र अभिवादन करते. या विचारपीठावर उपस्थित पद्मिनी दुरुतकर मॅडम, पेरे मॅडम, मयूर मॅडम आणि गोसेकर सर आणि ऑनलाईन असलेला रसिक वर्ग, आज आपण बघतो या मराठीच्या सभागृहामध्ये, या रसिक जनांच्या सभागृहामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण घेतो आहे. मी थोडा अडथळा निर्माण झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. कारण आम्ही जी मागणी जीवनकर मॅडम यांच्याकडे केली होती की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एखादी कविता सादर करावी आणि त्या ती कविता सादर करण्याकरिता इथे आल्या आहेत. त्यामुळे मी आमंत्रित करते डॉक्टर संगीता जीवनकर मॅडम यांना. थँक्यू मॅडम. आपल्या सर्वांचं जीवन अतिशय समृद्ध करणाऱ्या आणि आपल्या जीवनात अनेक रंग भरणाऱ्या शांता शेळके यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्यानिमित्त मी त्यांना आदरांजली इथे
अर्पण करते. भाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन. तुमच्या कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर खापेकर मॅडम आणि संपूर्ण मराठी विभागाच्या त्यांच्या टीमचं इथे मी या कार्यक्रमात मला इथे संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करते. आणि शांता शेळकेंची असेन मी नसेन मी ही कविता इथे मी सादर करते. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. हवेत ऊन भोवती सुवास मंद दाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. तृणात फुलपाखरू तसे बसेल गीत हे, असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. स्वये मनात जागते न सूर ताल मागते, स्वये मनात जागते न सूर ताल मागते. अबोल राहुणी स्वदा अबोध सर्व सांगते. उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे, असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू. निळा नभात रेखली नकोस भावना पुसू, तुझ्याच मणी राहिले तुला कळेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, तरी असेल गीत हे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. तुम्ही शांताबाई शेळके यांची अस्तित्व ही कविता खूप छान सिद्ध केली आहे, खूप छान सादर केली आहे. त्याबद्दल मला एवढंच म्हणावंसं वाटतं की आयुष्याचा खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो. आयुष्याचा खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभलं त्यातच तो खरा आनंद शोधत असतो आणि तो तुमच्या रूपाने आम्हाला इथे मिळाला. त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे आभारी आहोत की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन ही कविता सादर केली. त्याबद्दल मी धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा आपल्या मॅडमला प्राचार्यांना आमंत्रित करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण आपल्या समोर सादर करावं. धन्यवाद मयुरी. विचारपीठावर उपस्थित मान्यवर आणि ऑनलाईन असलेले रसिक श्रोते, आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आपण शांताबाई शेळके यांच्या कवितांचं वाचन हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. एकूणच मराठी साहित्याच्या भूमीमध्ये रुजलं ती महाराष्ट्र संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये पहिला ग्रंथ लिहिला गेला आपला मुकुंद राजांचा विवेक सिंधू, तो सुद्धा आपल्या विदर्भ भूमीमध्ये. आणि नंतर मराठी भाषेचं वैभव जपलं ते ज्ञानेश्वर माऊलींनी. माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृताची पैदारिके, ऐसी अक्षरे रसिके मिळविलं, असं म्हणून मराठी भाषेचा स्वाभिमान ज्यांनी जागृत ठेवला आणि साहित्याच्या खाणी या मराठी भाषेमध्ये निर्माण केला. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. एवढंच नव्हे तर या सकल कलांची जननी आपण बघतो. या समाजामध्ये असंख्य कला आहे. कलेशिवाय माणूस जगू शकत नाही, भाषेशिवाय माणूस जगू शकत नाही. त्या आराध्य अशा सरस्वतीला वंदन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता अभिनव वाद विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये एकच ओवी आलेली आहे आणि विविध कलांची जननी या सरस्वतीला त्यांनी वंदन केलेलं आहे. आणि म्हणूनच भाषेशिवाय, कलांशिवाय, साहित्याशिवाय, शिल्पकलेशिवाय माणूस जगू शकत नाही. समजा या कला नसत्या तर माणसाचं आयुष्य किती निरस झालं असतं ते आपल्या सगळ्यांना माहिती. आणि म्हणूनच साहित्याचं एक विश्व असतं आणि त्या साहित्याच्या विश्वात साहित्यिक असतात. आणि हे जे साहित्यिक असतात ते कथा असो, कविता असो,
साहित्य असो, कथा, कादंबरी, ललित लेखन, कविता अशा विविध अंगांनी साहित्याची निर्मिती करत असतात. आणि हे साहित्य माणूस जगत असतो. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी साहित्य आपण बघतो की संत साहित्य, पंत साहित्य, तंत साहित्य, त्याच्यानंतर आलेलं आधुनिक साहित्य जे केशवसुतांचं साहित्य आहे, त्या केशवसुतांच्या साहित्यामध्ये आपल्याला बदललेली कविता दिसते. ज्या केशवसुतांच्या साहित्यामध्ये आपल्याला बदललेली कविता दिसते, संत साहित्यामध्ये आपण जेव्हा बघत असतो तेव्हा संतांनी देवतेला वाहिलेलं साहित्य आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर पंत साहित्यामध्ये लावणी आणि पोवाडे दिसतात. त्यानंतर तंत साहित्यामध्ये लावणीचा शृंगार दिसतो. पण त्यानंतर अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये केशवसुतांची कविता येते. ती माणसाला माणूस पण जगावं यासाठी ती कविता निर्माण होते. आणि मग कवितेचं वेगळं दालन या ठिकाणी निर्माण होतं की केशवसुतांची कविता म्हणजे सॉनेट हा सुनीत म्हणून आलेला इंग्रजी साहित्याचा प्रकार. माणसाला माणसाभोवती निर्माण झालेली कविता आपण बघतो. त्यानंतरच्या कालखंडामध्ये, केशवसुतांनंतरच्या कालखंडामध्ये आपण बघतो मर्ढेकरांची कविता, सामान्य माणसाला न रुचणारी निर्णयप्रधान कविता बघतो. त्यानंतर आलेला साहित्याचा प्रवाह, नवकवितेनंतर आपण बघतो की दलित कविता, स्त्रीवादी कविता, अशा अनेक कविता, वेगवेगळ्या कालखंडात बदललेल्या कविता आपण बघत असतो. आणि त्याच अनुषंगाने शांताबाई शेळकेंच्या कवितेचा आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ या दोनही काळामध्ये शांताबाई शेळकेंनी कविता लिहिलेल्या आहेत. ख्यातनाम मराठी लेखिका, अनुवादक, गीतकार अशा विविध दालनामध्ये त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. शांताबाईंच्या कवितेचा आढावा पद्मिनीने घेतलेलाच आहे. पण मला असं वाटते की शांताबाईंनी लहानपणापासून त्यांच्या मनावर जे संस्कार झालेले ते विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत असल्यामुळे त्यांना बालपणापासूनच लेखनाची आवड निर्माण झाली. एवढंच नव्हे तर शांताबाईंच्या चरित्राकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की बालपणी त्यांच्या आईचे संस्कार त्यांच्यावर झाले. एवढंच नव्हे तर श्रीम माटे, केना वाटवे, रासरी जोग यांच्या सहवासात त्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांना तिथे पुस्तकांची आवड निर्माण झाली. कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला. श्रीम माटेंनी त्यांच्या लेखाला अभिप्राय दिला आणि त्यांना अधिकच स्वरूप आला. आपल्याला कोणी छान म्हटलं की आपल्याला किती सुंदर वाटतं. तसं शांताबाईंना सुद्धा वाटलेलं आहे की श्रीम माटेंसारखी एवढी मोठी व्यक्ती आपल्याला असं म्हणते आहे की किती छान लिहिते ग. तेव्हा त्यांना सुद्धा हुरूप आला आणि त्यांनी मग माटे साहेबांनी त्यांच्या एका कथासंग्रहाला मुक्ता आणि इतर गोष्टी नावाचा त्यांचा जो कथासंग्रह आहे त्याला प्रस्तावना दिलेली आहे. आणि मग शांताबाई संस्कृत घेऊन MA झाल्या, मराठी घेऊन MA झाल्या. आचार्य अत्रे यांच्या समीक्षक या मासिकात त्यांनी काही काळात कार्य केलं. नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात, दैनिक मराठा इथेही त्यांनी 2-3 वर्ष काम केले. एवढंच नव्हे तर नागपूरचे इस्लाम कॉलेज, मुंबईचे रुबिया कॉलेज आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्ष अध्यापनाचे कार्य केले. त्या ठिकाणी शांताबाईंनी हे त्यांच्यावर जे संस्कार झाले बालपणामध्ये, शालेय जीवनामध्ये, त्यांनी अनेक कवितांची म्हणजे अनेक साहित्य प्रकार शांताबाईंनी हाताळलेले आहेत. बरं, कविता, गीत, चित्रपट गीत. आपण चित्रपटांचं जेव्हा नाव येतं मराठी चित्रपटांचं तर गीतकार शांताबाई शेळके असं म्हणतो. म्हणजे कवितेचं क्षेत्र असो, गीतांचं क्षेत्र असो, कथा असो, कादंबरी असो, बालसाहित्य असो, अनेक साहित्याचे प्रकार शांताबाईंनी हाताळलेले आहेत. आणि समर्थपणे शांताबाईंनी ते पेरले सुद्धा आहेत. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत. नर राक्षस, पुनर्जन्म, धर्म, ओढ, स्वप्नरंजन, गोदावरी, माईचा पाऊस, मेघदूत जे संस्कृतचं खंडकाव्य आहे त्याचा त्यांनी अनुवाद सुद्धा केलेला आहे. आणि पण नाट्यगीते, कोळी गीते, बालगीते, चित्रपट गीते म्हणजे वृत्तबद्ध अशी कविता त्यांनी निर्माण केलेली आहे.
आणि कविता हळूहळू जी बदलत गेली. पहिले छंदबद्ध अशी रचना होती. पहिले ओवी होता, अभंग होता, त्याच्यानंतर सुनीता आले, त्याच्यानंतर मुक्त छंद आला. अशा विविध साहित्य प्रकार जे आहे, कवितेचे विविध वृत्त आहे, अलंकार आहे, त्या अनेक अलंकार आणि वृत्तामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर मुक्त छंदामध्ये सुद्धा त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे एकाच व्यक्तीने कितीतरी प्रकार हे हाताळलेले आहे. आणि समर्थपणे एक गीतकार म्हणून, एक कविता कवयित्री म्हणून शांताबाईंचं जे नाव आहे आज साहित्याच्या क्षेत्रात ते अजरामर आहे असं आपल्याला वाटते. आणि म्हणून या ठिकाणी शांताबाई शेळक्यांच्या संदर्भात खूप काही बोलता येईल. पण सौंदर्यदृष्टी, रसिकता, मनोवृत्ती हे सगळे वैशिष्ट्य त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे एखाद्या बालकासाठी त्यांनी सुद्धा एक बालगीत सुद्धा लिहिलेले आहे, मोठ्यांसाठी लिहिलेले आहे, आणि रेशमाच्या रेघांनी सारखी नावे सुद्धा लिहिलेली आहे. म्हणजे कितीतरी विविधता त्यांच्या गीतामध्ये आहे. विविधतेचे असे विविध प्रकार, असे पापुद्रे निघावे, सुंदर पाकळ्यांचं एक कमळ असावं आणि त्या कमळाला असंख्य पाकळ्या असाव्या. त्याप्रमाणे शांताबाई शेळकेंचं हे जे साहित्य आहे, अनंत पाकळ्यांचं हे कमळ आहे आणि हे त्यांनी साहित्याला वाहिलेलं आहे. आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाच्या त्या मानकरी होत्या. आणि अशा ह्या शांताबाई यांचं जन्मशताब्दी वर्ष सर्वत्र साजरं होत आहे. आणि त्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज आपला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण घेतो आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा शांताबाईंना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करते आणि त्यांच्या एक दोन कविता आपल्या समोर सादर. कुणाच काय ठाऊक कुठे असे उद्या असू, निळ्या नभा तळेखाली नको भावना पुसू. तुझ्या मनी सलाहिले तुला कळेल गीत हे, असेल मी नसेल मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येतल्या उद्या हसेल गीत हे. शांताबाईंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, मी असो की नसो पण कविता माझी राहणार आहे. तशीच कुसुमाग्रसांची सुद्धा एक कविता आहे, समिधाच सख्याया. त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मम्मी नसेल, माझी कविता वेडी वाकडी असेल तरी रसिकांनो तुम्ही आपलीशी करून द्या. तसंच या ठिकाणी शांताबाईंना सुद्धा म्हणायचं आहे, मी असेल नसेल पण मी कवितेच्या रूपाने तुमच्यामध्येच आहे असे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांची पैठणी नावाची फार सुंदर कविता पाठ्यपुस्तकामध्ये असते. ती सुद्धा या ठिकाणी मला म्हणावीशी वाटते. हडताळात एकच आठवडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे जुने कपडे, कुंच्या टोपली शेले आणि शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी, माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती, पडली होती साऱ्यांच्या पायात हाच पदर धरून आली पैठणीच्या अवतीभोवती. दरवळणारा सूक्ष्म वास ओळखीचा अनोळखीचा, जाणीव गूढ आहे त्यात, दूर कापूर उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण, पैठणीने जपले एक तन एक मन. मागली मोठे पैठणीला एकटा पुसली चमेलीची शेवंती, पदरा आडून रडली. वर्षामागून वर्षे गेले संसाराचा सराव झाला, नवा कोरा कडक पोत एक मऊपणा झाला. पैठणीच्या घडी घडीत अवघं आयुष्य उलगडत गेलं, अभेदपणी मरण आले आधीचे माझ्या सोनी झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते पुरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आईची भेटते जवळून. मधली वर्षे गळून जातात, कालपटाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझे कुशल सांगा. या ठिकाणी ती पैठणी बघून आजीच्या संपूर्ण आठवणी स्मृती त्यांच्या जाग्या होतात. आणि ही कवयित्री जणू काही आजीची पैठणी घेऊन आजीलाच भेटते आहे असा भाव या ठिकाणी निर्माण होतो. मला असं म्हणावंच वाटते की कवीचं आणि पावसाचं काही वेगळंच नातं आहे. जसा पाऊस पडतो तशा कवीला कविता सुचायला लागतात असा अनेक कवींनी म्हटलेलं आहे. तसं शांताबाईंना सुद्धा पावसाची कविता आठवलेली आहे आणि त्या म्हणतात, थांबला पाऊस उजळे आकाश, सूर्य येई ढगातून उजळी प्रकाश, किरण कोवळे भूमीवर आले, सोनेरी त्या तेजामधले वस्तू जात फुले, सुज्ञान जाहला धरणी हसली, वरुणाच्या कृपा वर्षावाने संतोषली. अशा प्रकारे शांताबाई शेळकेंच्या कविता आहेत. आणि शांताबाई शेळकेंची आणि लता मंगेशकरांची मी एक मुलाखत ऐकली. लता मंगेशकरांनी सुद्धा
शांताबाई शेळकेंच्या कवितेवर खूप प्रेम केलं. जी गाणं सम्राज्ञी लताबाई मंगेशकर त्यांनी सुद्धा खूप प्रेम केलं आणि त्या अशा म्हणायच्या की कोणताही विषय असे ना, शांताबाई शेळके या कोणता तुम्ही विषय द्या चित्रपटाच्या संदर्भातला, त्यांचे शब्द हे तयार असायच्या आणि लता मंगेशकर या गाण्याला तयार असायचा. म्हणजे शब्द जेव्हा गाण्यामध्ये गुंफले जातात तेव्हा ते गीत म्हणून निर्माण होते आणि ते गीत रसिकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला एक वेगळाच स्पर्श निर्माण होतो आणि मग चित्रपटांचं गीत असो, भावनेचं गीत असो, ते गीत होते आणि आपल्यासारखे जे रसिक आहे, की रसिक श्रोते आहे, ते त्याला दाद देतात आणि अशा पद्धतीने साहित्य हा समाजापर्यंत पोहोचतो असं मला वाटते. आणि पुन्हा एकदा शांताबाई शेळकेंना आदरांजली व्यक्त करते आणि माझ्या वाणीला मी विराम देते. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर विचार शांताबाई शेळके यांच्यावर मॅडमनी आपल्याला आपल्या समोर सादर केले. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेलं ज्ञान हे आपलं जीवन, आपले विचार आणि आपल्या जीवनाचे जे काही प्रवाह आहे त्याला बदलण्यास भाग पाडतं. आणि मॅडमने जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं, शांताबाईच्या जीवनाचा जो थोडक्यात आढावा घेतला तो अतिशय सुंदर आणि खूप छान पद्धतीने आपल्या समोर मांडला, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद व्यक्त करते. त्यानंतर मी तुम्हाला बोलली होती की कविता वाचन स्पर्धा म्हटली किंवा कविता गायन स्पर्धा म्हटली, रसिक श्रोते हे दर्दी असतात, त्यांना कविता सादर करायला मिळावी अशी आशा असते. आणि अशाच प्रकारे पुन्हा आपल्या जवळ 2 नवीन नावे आलेली आहेत. त्यामध्ये मी पहिलं जे नाव आहे ते आपल्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापक रोशनी गटकरे मॅडम यांना इथे नवे वर्ष ही कविता सादर करण्याकरिता आमंत्रित करते. रोशनी मॅडम. धन्यवाद मॅडम. माझं नाव रोशनी गटकरे आणि शांताबाई शेळकेंवर आताच मॅडमने खूप सुंदर वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यांचं शांताबाई शेळकेंचं व्यक्तिमत्व इतकं प्रसन्न आणि इतकं सुंदर होतं की त्याचा तो डोक्यावरचा पदर कधी काढायचा नाही. ते बघूनच आपल्याला त्यांच्याविषयी आदर निर्माण होतो आणि प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या पुढे येतं. त्यांच्या अनेक कविता आहेत, त्यापैकी एक नवीन वर्ष ही कविता मी सादर करते आहे. कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकित, हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत. गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय, पण हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय. अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू, तरी लाटही नवी उठता सदे किनारा तिज कुरवाळू. स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता, उभे इथे मी प्रसन्न बाहू, उभे इथे मी पसरून बाहू, नवीन वर्षा तुझ्या स्वागता. अशा प्रकारे शांताबाई शेळकेंनी नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे आणि ही कविता मला अतिशय आवडली म्हणून आज सादर केली. धन्यवाद. धन्यवाद रोशनी मॅडम. अतिशय सुंदर कवितेचं वाचन मॅडम इथे केलं आहे आणि नुकतंच आपण सर्वांनी नवीन वर्षात पदार्पण केलं आहे आणि मॅडमनी शांताबाई शेळकेंच्या या कवितेच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे. आणि ते स्वागत कशा प्रकारे केलं आहे त्यांनी सांगितलं त्या कवितेत की मागचं जे काही झालं गतवर्षाचं ते विसरून जायचं आणि पुन्हा नवीन वर्षात नवीन भावना मनाशी घेऊन, नवीन ध्येय मनाशी बांधून नवीन सुरुवात करायची. आणि अतिशय सुंदर अशी ही कविता शांताबाईंची त्यांनी आपल्या समोर सादर केली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. त्यानंतर एक नवीन नाव आपल्या समोर आलं आहे. त्या विद्यार्थिनीला मी निशिगंधा लोणारेला इथे शांताबाई शेळकेवर त्यांनी जी कविता लिहिलेली आहे, पेटलेल्या उन्हामध्ये, ही कविता सादर करण्याकरिता तिला ऑनलाईन आमंत्रित करते. गुड मॉर्निंग मॅम. माझं नाव निशिगंधा लोणारे आहे. मी आपल्या समोर शांताबाई शेळके यांची पेटलेल्या उन्हामध्ये ही कविता सादर करत आहे. पेटलेल्या उन्हामध्ये वडलेले एक झाड,
घट्ट धरुनी उराशी माड बैसला उजाड. समित हो अवकाश क्षितिजाच्या वर्तुळात. उकडता लावारस अन तयात जडत. निळे अंतराळवर घारी किंचोडी त्यात. सूत्र शांततेचे उर सूर जाते चिरीत. बोट निष्पर्ण फांद्याची खुपसून अवकाशी. वटलेली झाड उभे काही जपत स्वतःशी. घेई उन्हात जडत्या भावी मेघाशी चाहूल. नवपल्लवाचे वाजे वृक्ष खोडात पाऊस. मिटलेल्या डोळ्यापुढे दिसे वसंताची शोभा. मोहरते अंगोपंगी लाल सुमनांची आभा. पेटलेल्या उन्हामध्ये वटलेले एक झाड. घट्ट धरुनी उडाशी माड बैसला उजाड. थँक्यू मॅम. धन्यवाद निशिगंधा. अतिशय सुंदर असं मी आपल्या समोर सादर केले आहे. आणि हे का बरं वाटतं हे सर्वांनाच माहिती आहे. मनुष्य आहे आपल्या स्वार्थासाठी या पृथ्वीवरची होणारी आहे वृक्षराई नष्ट केली आहे. आणि त्यामुळे आज जागतिक तापमान वाढ ही समस्या आपल्याला सतत भेडसावत आहे. आणि मला असं वाटते या सर्वांच्या काळजी मानवाचाच आहे. आणि तो आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आणि या मानवाबद्दल माणसं तर म्हणतात पण ग्रहही बोलतात. पृथ्वीची ही दशा पाहून अन्य ग्रहांना चिंता मोठी. पृथ्वीची ही दशा पाहून अन्य ग्रहांना चिंता मोठी. तिच्या उरावर धगधगे अनुशासनाची अधूर भट्टी. तिच्या उरावर धगधगे अनुशासनाची अधूर भट्टी. निर्माताही बतबल होतो इतका मानव स्वभाववृत्ती. निर्माताही बतबल होतो इतका मानव स्वभाववृत्ती. आणि हा मानव आपल्या स्वार्थासाठी हे सर्व काही करतो आहे. विकासाला किंवा आधुनिकीकरणाला विरोध नाहीये, पण पृथ्वीचं संरक्षण करून आपलं भविष्य सांभाळणं ही माणसाची गरज आहे. ही येणाऱ्या पिढीची गरज आहे. ही विसरता कामा नये असं शांताबाई शेळकेंना वाटत असावं. आणि म्हणूनच त्यांनी पेटलेल्या उन्हामध्ये हे चित्र आपल्यासमोर रेखाटलं असावं. असं म्हणतात की जिथे पोहोचत नाही रवी तिथे पोहोचतो कवी. जिथे पोहोचत नाही रवी तिथे पोहोचतो कवी. आणि हे भविष्याचं शांताबाई अचूक केलेलं आहे त्यांच्या पेटलेल्या उन्हाळ्यात या कवितेमध्ये. धन्यवाद चित्रा. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात गेलो आहोत. आणि सर्वांनाच माहिती आहे की कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे जो आभार प्रदर्शनाचा असतो. त्यानिमित्ताने आपल्या मराठी विभागातील डॉक्टर सीमा बेहरे मॅडम यांना इथे आभार प्रदर्शन देण्याकरिता आमंत्रित करते आहे. सीमा बेहरे. शांताबाई शेळके यांचा हा संवाद अंतर्मळा या निमित्ताने घेतला जातो. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन करण्याच्या आधी एक कवितेचं वाचन करायचे. थोडंसं शांताबाई शेळकेवर बोलायचं. शांताबाई शेळके यांच्यावर सगळ्यांनी भाष्य सुरू केले. मला याबाबतच्या काय सांगायचं, पण शांताबाई शेळकेंनी ज्या ज्या विषयांना हात घातला ते सगळेच विषय बोलून झाले. पण विश्व हे प्रेमाचं असतं यामध्ये कोणी बोलकी नाही करत होती. हे विश्व प्रेमाचं. प्रेम आहे तर जीवन आहे. प्रेमाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय प्रेम नाही. मग प्रेम कसं असावं हा कॉलेज लेवलवरच आपण हा कार्यक्रम घेतो आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनाच मलाही सांगायचं आहे की शांताबाई शेळके जीवनाच्या प्रत्येक विषयावरती तर बोलत होतेच, पण प्रेमावरती सुद्धा बोलत होते. त्या प्रेमाची कविता अतृप्त मिलन असे. असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे. शब्दांविना परंतु बोलून सरळ जावे. अतृप्त मिलन असे विरहात सुखाचे. विश्वाहुळे निराळे हे विश्व प्रेमी. हसवा वरुण राग रुसाव्यात गाढ प्रीती. होता क्षणिक दूर वेळी मनात दिन रात चिंतनाचे अनिवार्य कौतुकाचे. विश्वाहुळे निराळे हे विश्व प्रेमी. दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा. स्पर्शाविना
सुखाचे हा जीवन मोहरा. ओढी फुलून जावे स्मित गोड संवर्धकाचे, विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमी. शांताबाई शेळकेंबद्दल पुढेच झाल्यास आभार प्रदर्शन माझ्याकडे आहे. तरी सुद्धा थोडक्यात मला सांगावंसं वाटतं की सगळ्यांनी त्यांनी ज्या कवितेचं वाचन केलेलं आहे त्या कवितेच्या ओळी मलाही खूप आवडतात आणि त्या कवितेबद्दल मला बोलायचं सांगायचं. शांता शेळके म्हणतात की असे नवी नसे नवी परी असे नवी. संध्याकाळच्या वेळेला कातर वेळ ज्या वेळेला असतं की सूर्य मावळत असतो आणि रात्रीची चाहूल सुरू होतं आणि त्या क्षणामध्ये होणारी मनाची विचलित अवस्था कदाचित त्यावेळेला तर यांना या ओळी सुचल्या नसतील अशा संभ्रमामध्ये मी सध्या आहे. म्हणून त्यांनी सांगितलेले की जीवन जगत असताना जीवनाचा पहिल्यांदा महत्वाचा तुम्ही जर बघणार आहात तर जीवनाची वास्तवता कशा. जीवनाची वास्तवता यामध्ये आहे की आयुष्याचा लाईफ एंडिंग ज्याला म्हणते जीवन कसं असावं. माणूस मगाशी पद्मिनी मॅडमनी खूप छान कविताचं गायन केलेलं आहे. हिरवा म्हणजे पदर कसं आहे शालू हिरवा पासून मडवा खरंच सुंदर आहे आणि अशा क्षणी पुन्हा मी साधनाची वाट बघते आहे असे त्यांनी सांगितले आहे. इतक्या त्यांच्या सुंदर मनाच्या भावनामध्ये नंतर ह्या भावना कशा काही. म्हणून जीवनाची संध्याकाळ ज्या वेळेला व्हायला लागतात त्यावेळेला जीवनाच्या प्रत्येक क्षणाची वाट माणूस आयुष्याच्या शेवटालाच बघत असतात आणि संध्याकाळची पातळ वेळेला ज्या काही ओळी माणसाला सुचतात कदाचित त्याच ओळी या असू शकतात. तुझ्या मणीचे रागिले तुला कळेल गीत हे असे नवी नसे नवी तरी असे नवी. फुला फुलात येतल्या उद्या असेल गीत हे असे नवी नसे नवी तरी असे नवी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनामध्ये सगळ्यात सुरुवातीला मला आभार मानावे लागेल टीमचे की त्यांनी हा कार्यक्रम सुंदर आयोजित केलेला आहे. संस्थेच्या प्राचार्य अस्तिका पिकर मॅडम या कार्यक्रमाला आभारी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार मानते आहे. त्यांनी आपला अमूलाग्र वेळ आम्हाला दिलेला आहे. अतिशय व्यस्त कामामध्ये सुद्धा त्या कार्यक्रमाला आले त्याबद्दल अस्तिका पिकर मॅडमची आभार व्यक्त करते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कार्यक्रमाचा प्रास्ताविक पद्मिनी मॅडम आणि मयुरी ठाकरे मॅडम तसेच कार्यक्रमाला कवितेचं वाचन करणाऱ्या संगीता जीवनकर मॅडम त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार व्यक्त करायचं म्हणजे डॉक्टर प्रवीण भोसीकर सरांचे. त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पार पाडणेच नव्हता हाही तितकाच महत्वाचा आहे. कार्यक्रमाला पुन्हा उपस्थित असलेल्या रोशनी मॅडम त्या सुद्धा वेळेवर आलेल्या आहेत. अशा सर्वांच्या वतीने आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या सगळ्यात मला महत्वाचा आभार मानावा लागेल की त्यांनी ऑनलाईन आपली प्रेझेंटी दाखवली आणि त्यांनी आपल्या गीतेचं कवितेचं सादरीकरण केलेलं आहे. मुलांचे आभार व सर्वांचे आभार आणि प्रत्यक्षरित्या त्यांचे कोणी या कार्यक्रमाला सहकार्य झालेले असेल त्याचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं